अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. सर्वांचं आपले चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. अधिक महिन्यात आई विधवा असेल, आई नसेल तर कोणाची ओटी भरावी, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. अधिक महिना हा 3 वर्षांनी एकदा येतो. अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरण्याला खूप जास्त महत्त्व आहे. काही ठिकाणी आईची ओटी भरली जात नाही व इतर वेळेसही आईची ओटी भरली जात नाही. पण अधिक महिन्यामध्ये प्रत्येक लग्न झालेल्या मुलीने आपल्या आईची ओटी हे अवश्य भरायची आहे. आई विधवा असेल, आई नसेल तर ओटी कोणाची भरावी, ही माहितीही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अधिक महिन्यामध्ये लेक जावई घरी बोलावून मानपान केला जातो, वाण दिले जाते, सोन्या चांदीच्या वस्तूही दिल्या जातात. तसेच प्रत्येक लग्न झालेल्या मुलीने आपलं कर्तव्य पूर्ण करायचं आहे, आईची ओटी भरून. आईची ओटी का भरावी? आई जन्म देते व आई हे जग दाखवते. याच आईच्या पोटी पुन्हा पुन्हा जन्म मिळावा यासाठी प्रत्येक लग्न झालेल्या मुलीने आपल्या आईची ओटी ही अवश्य भरायची आहे. अधिक महिन्यामध्ये आपण आपल्या आईला ज्या काही आईच्या आवडीच्या वस्तू आहेत त्या आईला नक्की द्यायच्या आहेत. साडी, सोने, चांदीच्या काही वस्तू द्यायच्या आहेत, त्याही तुम्ही भेट म्हणून आईला अवश्य देऊ शकता. अधिक महिना हा खूप शुभ महिना मानला गेला आहे. प्रत्येक आईलाही वाटतं, आई बोलून कधीही दाखवत नाही, पण प्रत्येक आईचीही काही इच्छा असते. आई प्रत्येक वेळा मुलीला आपल्या काही ना काही देते, पण मुलीनेही आपल्या आईला काही ना काही वस्तू भेट म्हणून अवश्य द्यायला हव्या. अधिक महिना आई विधवा असेल तर ओटी भरावी का? आई विधवा असेल तर ओटी भरली जात नाही. ओटी सुवासिनी स्त्रीचीच भरली जाते. आई विधवा असेल तर ओटी नाही भरता आली तरीही तुम्ही आईसाठी कोणत्याही वस्तू भेट म्हणून देऊ शकता. आईला सुंदरशी साडी देऊ शकता. सोन्या चांदीच्या कोणत्या वस्तू द्यायच्या आहेत त्याही तुम्ही देऊ शकता. आईच्या आवडीची मिठाईही तुम्ही आईला देऊ शकता. आई नसेल तर ओटी कोणाची भरावी? आई नसेल तर ओटी कोणाची भरावी हे प्रश्नही मनामध्ये असतात. तेव्हा आई नसेल तर ओटी मोठ्या बहिणीची, नंदेची, मावशीची, काकूची किंवा आईच्या जागी तुम्ही कोणाला मानता त्यांची ओटी तुम्ही अवश्य भरायची आहे. ओटीमध्ये तुम्ही तुमच्या इच्छेने जे शक्य असेल त्या वस्तू तुम्ही देऊ शकता. साडी देऊ शकता, भेटवस्तू अगदी तुम्ही ज्या तुम्हाला शक्य होतात त्या वस्तू तुम्ही अवश्य द्यायला हव्या. आई विधवा असेल तरीही तुम्ही आईला काही ना काही वस्तू द्यायला हव्या, ज्या काही तुमच्या आईला घेण्यासाठी भरपूर दिवसापासून इच्छा आहे त्या वस्तूही तुम्ही देऊ शकता. याप्रमाणे अधिक महिन्यामध्ये प्रत्येक लग्न झालेल्या मुलीने आपल्या आईची ओटी भरायची आहे. आई विधवा असेल तरीही आपल्या आईला आपण कोणत्याही वस्तू देऊ शकतो. श्री स्वामी समर्थ.